बोगसपणा चालू आहे. जस्ट स्टॉप इट. ओके, मला बाकीचे पण महत्त्वाचे SMS येत असतात. बस फालतूपणा करू नकोस. परवा ते डॉक्टरकडे माझं माकड केलं. दॅट सफिशियंट. आय डोंट वॉन्ट इन नॉनसेन्स होऊया ना. प्रसाद, तुला काय वाटतं रे? आपण खरंच लग्नासाठी तयार आहोत? म्हणजे बघ ना, गेले 1 वर्ष आपण एकमेकांना ओळखतो. आता तर माझ्या घरीही सांगून झालंय. सगळं सुरळीत चाललंय. बट आर वी रिअली रेडी? व्हॉट? म्हणजे मला माहिती आहे रे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला सतत मोटिवेट करत असतोस. तरी पण म्हणजे तू शुअर नाही आहेस का? तसं नाही रे, तसं अजिबातच नाही. इनफॅक्ट मला कधी कधी वाटतं मी खरंच तुझ्या लायक आहे ना. म्हणजे बघ ना, गेले 1 वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय. उद्या लग्न करायचं आणि मग तुला समजायचं की ज्या प्रियाला मी ओळखत होतो ती ही नाहीच आहे. मग आणि तुलाही हेच माझ्याबद्दल वाटलं तर? सोड ना, गंमत करते. बरं, एक बाबांचा फोन आला होता. त्यांचं म्हणणं आहे लग्न थोडक्यात करू आणि रिसेप्शन मोठं करू. चालेल की? चालेल काय चालेल रे? तुला कळतंय का, मला 3 साड्या कमी मिळतील. माझे बाबा म्हणजे ना. मग सांगितलं असेल सुद्धा. नाही, मी विचार केला आधी तुला विचारावं, म्हणजे जास्तीची मेजॉरिटी. तू ना एकटी पुरेशीस सगळ्यांसाठी. डन. तर मग तुला खरं सांगू, मी 3 साड्या ऑलरेडी घेऊन टाकल्या. एनिवे, रात्र बरीच झाली आहे. झोपणार नाहीयेस? मला झोप येत नाहीये. तू झोप. आणि हां, असेच SMS करत राहिले ना तर बँकरप्ट होऊन जाई ना. काल रिचार्ज करायला वेळ नाही मिळाला रे. SMS? अगं, व्हॉट्सॲपच्या जमान्यात SMS काय करतेस? हां? नाही, एक शेवटचा गुड नाईट SMS तरी. गुड नाईट स्वीट हार्ट, स्वीट ड्रीम्स. गुड नाईट. झोपला नाहीस अजून? तुझा सगळा बॅलन्स संपून टाकायचं ठरवलं मी आज. विसरलास ना, माझं पोस्टपेड आहे. तू लवकर झोपावास म्हणून बंडल मारली मी तुला. यू राईट, सगळं विसरलंय मी. प्रसाद, माझ्या ऑफिसचा रंग ग्रीन आणि पीच असा कॉम्बिनेशन मध्ये केला तर
मस्त वाटेल ना? ग्रीन आणि पीच. वाय नॉट? गुड. पी स्क्वेअर इंटिरियर्स, द फोर्थ डायमेन्शन. कसं आहे ना? द फोर्थ डायमेन्शन. वा, आय मीन अमेझिंग. तू आधी बोलली नाहीस मला. तुला सुचतं कसं सगळं हे? तुला माझ्या फर्ममध्ये नोकरी द्यायचं ठरवलंय ना, म्हणून पी स्क्वेअर इंटिरियर्स. म्हणजे एका नोकरदाराचा फर्मच्या नावामध्ये समावेश. इंटरेस्टिंग. तो माझा फायनान्सर पण आहे ना. हे करशील ना रे फायनान्स? नाही, फायनान्स तर मी करेन ग, पण त्याआधी तू शुअर व्हायला हवीस ना. लग्न करायला नाही. अरे मी गंमत करत होते. म्हणजे तुला खरं वाटलं का? नाही, पण तुझा डाऊट जेन्युन होता ना ग. आय मीन बघ ना, तू पण गेले 12च महिने मला ओळखतोस. दॅट इज सफिशियंट फॉर मी. यु नो प्रसाद, मला तुझ्यातलं सगळ्यात जास्ती काय आवडतं? काय? म्हणजे तुझ्यात आणि इतर मुलांमध्ये एकच ग्रॉस फरक जाणवतो मला. ती सगळी मुलं ज्यांना मी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली भेटले, त्यांच्याशी बोलण्यातून नेहमी एकच जाणवायचं की ते स्वतःपुरता विचार करतात. म्हणजे एक इंटिरियर डिझायनर माझ्या प्रोफेशनला कशी कॉम्प्लिमेंट करू शकेल, एवढाच विचार त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट व्हायचा. पण तुझं तसं नाही आहे प्रसाद. तू पहिला असा मुलगा भेटला जो असा विचार करतो की मी या रिलेशनशिपमध्ये काय ऑफर करू शकेल. इट्स डिफरंट. या, it's different. It's different. It's different.